नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा यांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करणार आहोत। यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग आपण पहिला प्रश्न बघू काय आहे। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभेच्या रचनेची तरतूद आहे? बघा, लोकसभेच्या रचनेची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 81 आहे। पुढचा प्रश्न, घटनेनुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? म्हणजे लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? तर 552 इतकी असू शकते जास्तीत जास्त। सध्या लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? बघा, सध्याचं विचारलेलं आहे तर 543 इतकी सध्या लोकसभेची सदस्य संख्या आहे आणि 543 सदस्य थेट जनतेद्वारे निवडून येतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे। सध्या किती संख्या आहे? 543। पुढचा प्रश्न, लोकसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? आता राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे जास्तीत जास्त लोकसभेमध्ये किती सदस्य असू शकतात? तर 530 सदस्य आहेत। पुढचा प्रश्न, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे जास्तीत जास्त किती सदस्य लोकसभेत असू शकतात? तर 20 सदस्य आहेत। लोकसभेत महाराष्ट्रातून एकूण किती खासदार निवडून दिले जातात? बघा, लोकसभेत महाराष्ट्रातून विचारलेला आहे, एकूण किती खासदार निवडून दिले जातात? तर 48 आहेत। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची लोकसभेतील सदस्य संख्या सर्वाधिक आहे? आता लोकसभेतील सदस्य संख्या सर्वाधिक असणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश आहे। तिथं 80 जागा आपल्याला सांगता येते। बघा, उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न महत्वाचा आहे। बघा, लोकसभेतील कोणत्या राज्यातील सदस्य संख्या सर्वाधिक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, तर उत्तर प्रदेश आहे। लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा कोणत्या कलमानुसार आरक्षित आहेत? तर कलम 330 आहे। पुढचा प्रश्न, सध्या लोकसभेत अनुसूचित जातीसाठी किती जागा आरक्षित आहेत? तर बघा, सध्या लोकसभेत अनुसूचित जातीसाठी किती जागा आरक्षित आहेत? तर आपल्याला 84 जागा आहेत। पुढचा प्रश्न, सध्या लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी किती जागा आरक्षित आहेत? तर 47 जागा आहेत। पुढचा प्रश्न, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर किमान 25 वर्ष आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। लोकसभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? तर प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने थेट जनतेद्वारे निवडणूक केली जाते। बघा, लोकसभेच्या सदस्यांची निवड प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने थेट जनतेद्वारे आपल्याला करताना दिसून येते। पुढचा प्रश्न, भारतात मतदाराचे किमान वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे? तर 61वी घटना दुरुस्ती 1989 ची आहे। पुढचा प्रश्न, लोकसभेच्या उमेदवाराला निवडणुकीत अनामत रक्कम म्हणून किती रुपये भरावे लागतात? अनामत रक्कम म्हणून लोकसभेच्या उमेदवाराला निवडणुकीत किती रुपये भरावे लागतात? तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25,000 रुपये आहेत आणि ST आणि SC साठी किती आहेत? तर 12,500 रुपये आहेत। बघा, सर्वसाधारण उमेदवारासाठी किती आहेत? 25,000 रुपये आहेत आणि SC ST उमेदवारासाठी किती आहेत? तर 12,500 रुपये आपल्याला रक्कम अनामत रक्कम म्हणून भरावी लागते। पुढचा प्रश्न, एखाद्या उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किती मत न मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते? पुढचा प्रश्न, लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो। पुढचा प्रश्न, लोकसभा हे स्थायी सभागृह आहे की अस्थायी सभागृह आहे? तर लोकसभा हे अस्थायी सभागृह असलेला आपल्याला सांगता येते। ते मुदतीपूर्वीही विसर्जित केले जाऊ शकते। बघा, आता कोणतं सभागृह अस्थायी आहे किंवा लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे, तर स्थायी सभागृह कोणता आहे?
तर राज्यसभा हे काय आपल्याला स्थायी सभागृह असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच ती विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. बघा आताच आपण बघितलेलं आहे की ती मुदतीपूर्वीही विसर्जित केली जाऊ शकते. तर कार्यकाळ संपण्याच्या पूर्वीच ती विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षासाठी वाढवता येतो? तर एका वेळी 1 वर्षासाठीच वाढवता येतो आणि आणीबाणी संपल्यानंतर ते 6 महिन्यापेक्षा जास्त काळ वाढवता येत नाही. हे सुद्धा स्टेटमेंट महत्वाचं आहे. बघा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षासाठी वाढवता येतो? तर एका वेळी 1 वर्षासाठी वाढवता येतो, पण आणीबाणी संपल्यानंतर तो 6 महिन्यापेक्षा जास्त काळ वाढवता येतो का? तर येत नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या लोकसभेचा कार्यकाळ जवळपास 6 वर्ष होता? तर 5व्या लोकसभेचा कार्यकाळ जवळपास आपल्याला 6 वर्ष असताना सांगता येतो. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची तरतूद आहे? तर कलम 93 आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोण करते? लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणारे व्यक्ती कोण आहेत? तर लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्यामधूनच अध्यक्षांची निवड करतात. पुढचा प्रश्न, प्रोटम स्पीकर तात्पुरते अध्यक्ष यांची नियुक्ती कोण करते? बघा, प्रोटम स्पीकर यांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, प्रोटम स्पीकरचे मुख्य कार्य काय असते? नवीन सदस्यांना शपथ देणे आणि नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालवणे हे प्रोटेम स्पीकरचे मुख्य कार्य आपल्याला सांगता येतं. इथंच आपण बघितलेलं आहे. नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर लोकसभेचे उपाध्यक्षाकडे आपला राजीनामा लोकसभेचे अध्यक्ष सोपवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? तर गणेश वासुदेव आपल्याला सांगता येते. स्वतंत्र भारताचे लोकसभा पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव म्हणजेच गवा मावळणकर. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर मीरा कुमार होत्या. लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षा मीरा कुमार 2009 ते 2014 या काळामध्ये. लोकसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभा अध्यक्षांना असतो. ते कलम 100 नुसार लागू झालेला आहे. पुढचा प्रश्न, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? तर लोकसभा अध्यक्षांना आपल्याला एखादी विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना आपल्याला सांगता येते. ते म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, आणि त्यांची जर अनुपस्थिती असली तर उपाध्यक्ष भूषवताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, लोकसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक करणारी गणसंख्या किती आहे? तर एकूण सदस्य संख्या 1 आपल्याला सांगता येतं. म्हणजेच किमान 55 सदस्य उपस्थित असणे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असावे? तर 6 महिन्यांचा अंतर जास्तीत जास्त असला पाहिजे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या दिवसाच्या कामकाजातील पहिल्या तासाला काय म्हणतात? तर प्रश्न उत्तराचा तास म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, शून्य प्रहर म्हणजे काय? तर प्रश्न उत्तराच्या तासानंतरची वेळ म्हणजे शून्य प्रहर आहे. लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो? तर 50 सदस्यांचा आपल्याला पाठिंबा आवश्यक असतो. अविश्वास ठराव संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडता येतो? तर केवळ लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव संसदेच्या केवळ लोकसभा सभागृहामध्ये मांडता येतो. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सदस्याला सभागृहात बोलवण्याची परवानगी कोण देते? तर लोकसभेचे अध्यक्ष देतात. संसदेचे अधिवेशन सुरू असताना सदस्यांना कोणत्या गुन्ह्यांतर्गत अटकेपासून संरक्षण असते? तर केवळ दिवाणी गुन्ह्यांमध्ये
आपल्याला सांगता येतं. धन विधेयक सर्वप्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर केवळ लोकसभे कलम 1909 नुसार राज्यसभा ते नाकारू शकत नाही. पुढचा प्रश्न, धन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभा ते जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरू शकते? तर जास्तीत जास्त 14 दिवस रोखून धरू शकतात. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? तर केवळ लोकसभेला केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या जबाबदार असते. जर लोकसभेत सरकारने मांडलेला अंदाजपत्रक नामंजूर झाले तर काय होते? तर पंतप्रधानासह संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. बघा, जर लोकसभेत सरकारने मांडलेले अंदाजपत्रक नामंजूर झाले तर काय होतं? तर पंतप्रधानासह संपूर्ण मंत्रिमंडळांना राजीनामा द्यावा लागतो. पुढचा प्रश्न, संसदेच्या संयुक्त बैठकीत सामान्यतः कोणत्या सभागृहाचे वर्चस्व राहते? तर लोकसभेचे. पुढचा प्रश्न, लोकसभेला संसदेचे कोणते सभागृह म्हटले जाते? तर लोकसभेला संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. आणि द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह कोणता आहे? बघा, प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आपल्याला लोकसभा सांगता येतं. द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह कोणता आहे? तर राज्यसभा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, बघा, लोकसभा सचिवालयावर अंतिम नियंत्रण कोणाचे असते? तर लोकसभा अध्यक्षांचे लोकसभा सचिवालयावर अंतिम निर्णय असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण आहेत? तर एम अनंत शयनम अय्यंगार आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच संपूर्ण भारतात ईव्हीएमचा वापर करण्यात आला? तर 14वी लोकसभा निवडणूक 2004 ची लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवण्यासाठी त्या पक्षाकडे किमान किती जागा असणे आवश्यक आहे? तर एकूण जागांचं किमान 10% जागा म्हणजेच किमान 55 जागा असणे आवश्यक असतं. लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण होत्या? तर स्नेहलता श्रीवास्तव हे लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस असताना आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, सध्या अस्तित्वात असलेली लोकसभा कितवी आहे? तर 18वी लोकसभा आहे. सध्या अस्तित्वात असणारी 18वी लोकसभा आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागांची संख्या 2026 पर्यंत गोठवण्यात आली आहे? तर 84वी घटना दुरुस्ती आहे 2001. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या जागेचे वाटप कोणत्या जनगणनेच्या आधारावर निश्चित केले गेले आहे? तर 1971च्या जनगणनेच्या आधारावर लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रश्न काय आहे, नवीन संसद भवनात लोकसभेच्या सदस्यांसाठी किती आसन क्षमता बनवण्यात आली आहे? तर 888 जागा इतकी. पुढचा प्रश्न, नवीन संसद भवनातील लोकसभेची अंतर्गत रचना कोणत्या राष्ट्रीय प्रतीकावर आधारित आहे? तर मोर या प्रतीकावर आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. संसदेचे सदस्य रद्द करण्याचा किंवा अपात्रतेचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतात? तर निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने संसदेचे सदस्य रद्द करण्याचा किंवा अपात्रतेचा निर्णय घेण्याचं काम आपल्याला राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात? तर निवडणूक आयोगांच्या सल्ल्याने घेतात. पुढचा प्रश्न, पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभा अध्यक्षांना आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, जर एखादा लोकसभा सदस्य सभागृहाच्या परवानगीशिवाय सलग किती दिवस गैरहजर राहिला तर त्याचे पद रिक्त घोषित केले जाते? तर 60 दिवसाच्या म्हणजे 60 दिवसापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर राहिला तर तो पद रिक्त घोषित केले जाते. पुढचा प्रश्न, लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी किंवा खासदार होण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे का? तर भारताचा व्यक्ती असणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या निवडणुका घेण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची असते? तर भारतीय निवडणूक आयोग यांचीच, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची लोकसभेच्या निवडणुकी घेण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाकडे असते? तर केंद्रीय निवडणूक आयोग. लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. बघा,
पहिला प्रश्न काय आहे बघा, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? आता कमाल सदस्य संख्या आपल्याला विचारलेला आहे, तर 250 इतकी राज्यसभेची कमाल सदस्य संख्या असू शकते. सध्या राज्यसभेची प्रभावी सदस्य संख्या किती आहे? तर 245 इतकी सध्या राज्यसभेची प्रभावी सदस्य संख्या असलेला आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे 245. राज्यसभेत राष्ट्रपतीद्वारे किती सदस्यांची नियुक्ती केली जाते? तर एकूण 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यसभेवर नियुक्ती करतात? तर कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या तज्ज्ञांची राज्यसभेवर नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 6 वर्ष राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल असतो. राज्यसभा हे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे? तर राज्यसभा हे कायमस्वरूपी म्हणजे स्थायी सभागृह असलेलं लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या सदस्यांचे किमान वय किती असावे लागते? आता किमान वय किती असावे लागते? तर 30 वर्ष राज्यसभेच्या सदस्यांचे किमान वय असावे लागते. पुढचा प्रश्न, दर किती वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात? तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या पहिल्या बैठकीचे आयोजन कधी करण्यात आले होते? पहिल्या बैठकीचे आयोजनाची आपल्याला तारीख विचारलेली आहे, तर 13 मे 1952 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. राज्यसभेच्या पहिल्या बैठकीची आयोजन करण्याची तारीख 13 मे 1952. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे काय होते? तर राज्यसभेचे पहिले सभापती होते. राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर SV कृष्णमूर्ती राव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, सभापती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. आणि राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर SV कृष्णमूर्ती राव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची राज्यसभेतील सदस्य संख्या सर्वाधिक आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील राज्यसभेतील सदस्यांची संख्या आपल्याला सर्वाधिक असलेली पाहायला मिळते, जे की 31 सदस्य तिथे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? तर 19 सदस्य आहेत. राज्यसभेच्या सभापतींचा कार्यकाल किती असतो? तर 5 वर्षाचा राज्यसभेच्या सभापतींचा कार्यकाल असतो. राज्यसभेच्या उपसभापतींचा कार्यकाल किती असतो? तर 6 वर्षाचा असतो. मित्रांनो, या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. पुढचा प्रश्न, धनविधेयक राज्यसभेत जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते? तर जास्तीत जास्त 14 दिवस धनविधेयक राज्यसभेमध्ये रोखून धरता येतं. राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणाकडून केली जाते? तर राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून राज्यसभेच्या सदस्यांची निवड केली जाते किंवा करण्यात येते. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी कोणती मतदान पद्धती वापरली जाते? तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत ही राज्यसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पद्धती वापरली जाते, ती म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे कामकाज चालवण्यासाठी किमान किती सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते? तर 25 सदस्य लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवले होते? तर लोकसभेचे सभापती संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवणारे लोकसभेचे सभापती आहेत. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यसभेला आहे, कलम 312 नुसार.
राज्यसभेचे महासचिव यांची नियुक्ती कोण करते? तर राज्यसभेचे सभापती हे राज्यसभेचे महासचिव यांची नियुक्ती करतात. राज्यसभेला कोणत्या विषयावर लोकसभेपेक्षा जास्त अधिकार आहे? तर अखिल भारतीय सेवा निर्मिती यांच्यावर राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्त अधिकार असलेला आपल्याला सांगता येतं. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव प्रथम कोठे मांडला जातो? तर राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव आपल्याला राज्यसभेमध्ये मांडताना पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या वर्षातून किमान किती बैठका होणे अनिवार्य आहे? तर 2 बैठका राज्यसभेच्या वर्षातून होणे अनिवार्य आहे. राज्यसभेच्या 2 बैठकांमधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? तर 6 महिन्यापेक्षा अंतर जास्त नसला पाहिजे. घटनेच्या कोणत्या परिशिष्टात राज्यसभेच्या जागांच्या वाटपांचा उल्लेख आहे? तर 4थे परिशिष्ट आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे का? तर हो, असणे गरजेचं आहे. केंद्रशासित प्रदेशामधून राज्यसभेवर प्रतिनिधी निवडले जातात का? तर निवडले जातात. राज्यसभेच्या सभेचे अध्यक्षस्थान कोणाच्या अनुपस्थितीत उपसभापती भूषवतात? तर सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती भूषवताना आपल्याला पाहायला मिळतात. राज्यसभेच्या सभापतींना मतदानाचा अधिकार असतो का? तर केवळ समान मते पडल्यास राज्यसभेच्या सभापतींना मतदानाचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार राज्यसभेची रचना केली जाते? तर कलम 80 नुसार राज्यसभेची रचना केली जाते. राज्यसभेचा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? तर राज्यसभेच्या सभापतीकडे राज्यसभेचा सदस्य आपला राजीनामा सोपवताना आपल्याला पाहायला मिळतो. संसदेचे दुसरे सभागृह कोणास म्हणतात? तर राज्यसभेलाच संसदेचे दुसरे सभागृह सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, राज्यसभेत सर्वात कमी सदस्य संख्या असलेले राज्य कोणते आहे? तर सिक्कीम राज्य आहे, जे की राज्यसभेमध्ये सर्वात कमी सदस्य संख्या असणारे राज्य सिक्कीम आहे. तिथे एकच सदस्य आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, लोकसभेने संमत केलेले सामान्य विधेयक राज्यसभा किती काळ प्रलंबित ठेवू शकते? तर 6 महिने. राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद कधीपासून वैधानिक बनले? तर 1977 पासून राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद वैधानिक बनलेलं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे 1977 पासून. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जातात का? तर नाही, ते अप्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते त्यांची राज्यसभेच्या सदस्यांची. पुढचा प्रश्न, राज्य सूचीतील विषयावर संसदेने कायदा करावा असा ठराव कोण मांडू शकते? तर राज्यसभा मांडू शकते. कलम 249 नुसार आपल्याला सांगता येतं. राज्यसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण होत्या? तर VS रमादेवी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेच्या पहिल्या सरचिटणीस. भारताचे कोणते पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते? तर इंदिरा गांधी, HD देवेगौडा, IK गुजराल, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान सुद्धा होते आणि राज्यसभेचे सदस्य सुद्धा असणारे व्यक्ती होते, जे म्हणजे इंदिरा गांधी, HD देवेगौडा, IK गुजराल, डॉक्टर मनमोहन सिंग हे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेचे कामकाज कोणत्या भाषेत चालते? तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये राज्यसभेचे कामकाज चालते. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती करतात. ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराने त्याच राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे का? तर नाही, नसलं तरी चालतं. 2003च्या दुरुस्तीनुसार संसदेच्या कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभेचा आपल्याला सांगता येतो. राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करता येते का? तर येत नाही. राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करता येते का? तर करता येते. तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत मित्रांनो. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच
नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.